नमस्कार मित्रांनो, कमळी मालिकेतील पुढील भागांमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे का कमळीने उघड केलेला आहे रोहितचा काळा चेहरा. पोलीस स्टेशनमध्ये पत्नीनेच दाखल केला गुन्हा आणि रोहित आणि रिया दोघांनाही बेड्या ठोकले जातात. मुंबईत कमळीचं नवीन आयुष्य सुरू झालेलं असतं आणि राजनने दिलेल्या संधीमुळे ती कंपनीत प्रामाणिकपणे काम करू लागलेली असते. तिच्या हुशारीमुळे कंपनीत तिची वेगळीच ओळख निर्माण झालेली असते. पण दुसरीकडे आपण पाहतो तर रोहितच्या मनामध्ये दिवसेंदिवस कमळीबद्दलचा राग आणि सुडाची भावना वाढतच चाललेली असते. कंपनीत कमळीचा वाढता प्रभाव पाहून तो सततच तिच्या विरुद्ध नवनवीन डाव रचतच असतो. कधी तिच्यावरती खोटे आरोप लावण्याचा प्रयत्न करतो तर कधी तिची बदनामी करण्याचे षडयंत्र करतो. पण प्रत्येक वेळी कमळी तिच्या प्रामाणिकपणामुळे वाचतच जाते. त्यामुळे रोहितचा संताप आणखीनच वाढलेला असतो. एका दिवशी कंपनीतील महत्त्वाची मीटिंग संपल्यानंतर कमळी काही कागदपत्र घेण्यासाठी ऑफिसच्या दुसऱ्या विंगमध्ये जात असते. तिथे जात असतानाच तिला एका केबिनमधून हसण्याचा आवाज ऐकू येतो. सुरुवातीला ती दुर्लक्ष करते, पण काही क्षणांनी तिला आतून रोहितचा आवाज पण स्पष्ट ऐकायला येतो. तेव्हा कमळी नकळत दरवाजाजवळ थांबते आणि केबिनचं दार पूर्णपणे बंद नसतं आणि आत डोकावताच तिच्या पायाखालची जमीनच सरकते. रोहित आपल्या सहकारी रियासोबत अत्यंत जवळीक साधून बसलेला असतो. दोघेही एकमेकांच्या मिठीमध्ये असतात आणि रोहित आणि तिचा हात हातात घेऊन हे म्हणत असतात की रिया, तू काळजी करू नकोस. अजून काही दिवसांचा प्रश्न आहे. राधिकाला मी लवकरच घटस्फोट देणार आहे. त्यानंतर आपण दोघंही कायमचे एकत्रच राहू. तेव्हा रिया हसतच म्हणत असते, पण रोहित, तुझी बायको सहजच घटस्फोट देईल असं तुला वाटतं का? तेव्हा रोहित मोठ्याने हसतो आणि तो म्हणतो का ती माझ्यासमोर काहीच नाहीये ग. इतकी वर्ष मी तिला घाबरूनच ठेवलेलं आहे. माझ्या विरुद्ध बोलायची तिची हिंमतच होणार नाही. हे शब्द ऐकताच कमळीच्या मुठी आवळल्या जातात आणि तिच्या डोळ्यात संताप दिसू लागतो. ती स्वतःशीच म्हणत असते का एका निरपराध स्त्रीचे आयुष्य उद्ध्वस्त करून हा माणूस सुखात जगतोय. आता याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळालीच पाहिजे. कमळी थेट राधिकाच्या घरी पोहोचते आणि दार उघडताच राधिका तिच्यासमोर आश्चर्याने पाहते. ती म्हणते, कमळी, एवढ्या घाईमध्ये का आली आहेस तू? तेव्हा कमळी गंभीर आवाजात म्हणत असते, ताई, मी आज जे पाहिलेलं आहे ना, हे सगळं माझं कर्तव्य आहे तुला सांगणं. आता राधिका तिला बसायला सांगते आणि कमळी शांतपणे मोबाईल काढते. तिने दुरूनच काढलेले फोटो आणि राधिका समोर ती ठेवते. फोटो पाहताच राधिकाच्या हातातून मोबाईल खाली पडतो आणि तिच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटून येतात. ती थरथरत्या आवाजामध्ये म्हणत असते, हे खरं आहे का कमळी? तेव्हा कमळी तिचा हात हातात घेते आणि म्हणते, ताई, मला खोटं बोलून कोणाचं घर तोडायचं नाही, पण तुमच्यासोबत जे काही चाललेलं आहे ना, तेही चुकीचं आहे आणि आज मी स्वतः माझ्या डोळ्यांनी हे सगळं पाहिलेलं आहे. राधिका रडू लागते आणि कमळी, तू माझी आहे माहिती तुला माहिती आहे का, लग्नानंतर अनेक वर्ष माझ्या मानसिक आणि शारीरिक हे दोघंही अत्याचार करत आलेला आहे हा रोहित. आणि मला कोणाशी बोलू दिलं नाही आणि माझ्यावरती हात सुद्धा उचलला आणि सतत धमक्या दिल्या, पण मी संसार टिकावा म्हणून सगळं सहन करत राहिले. तेव्हा कमळीच्या डोळ्यातही पाणी येतं आणि ती म्हणते, ताई, अन्याय सहन करणं म्हणजे अन्यायाला साथ देणं असं असतं आणि आता गप्प बसण्याची वेळ संपलेली आहे. राधिका डोळे पुसते आणि पहिल्यांदाच ठाम आवाजात म्हणत असते, हो, आता मी घाबरणार नाही. चल, आपण थेट पोलीस स्टेशनलाच जाऊयात. तेव्हा दोघेही थेट पोलीस स्टेशनमध्येच पोहोचतात. महिला पोलीस अधिकारी त्यांना बसायला सांगतात आणि राधिका संपूर्ण आयुष्यभर सहन केलेला छळ, मारहाण आणि धमक्या, मानसिक त्रास आणि रोहितचे विवाहबाह्य संबंध याबद्दल सविस्तर तक्रार नोंदवते आणि कमळी स्वतः प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून आपलं निवेदनही ठेवते. तेव्हा महिला पोलीस अधिकारी म्हणतात की तुमच्या तक्रारीच्या आधारे आम्ही तत्काळ कारवाई करू शकतो. तेव्हा राधिकाच्या सहीनंतर अधिकृत तक्रार नोंदवली जाते आणि ताबडतोब रोहितला फोनही केला जातो. मिस्टर रोहित, काही महत्त्वाच्या चौकशीसाठी तुम्हाला तातडीने पोलीस स्टेशनमध्ये हजर राहावं लागणार आहे, असं पोलीस अधिकारी म्हणत असते. तेव्हा रोहित विचारतो, प्रकरण काय आहे? तेव्हा अधिकारी शांतपणे म्हणतात की इथे आल्यानंतरच समजेल. रोहितचा अजिबातच संशय येत नाही आणि तो उलट रियाला म्हणतो की चल, कदाचित कंपनीचं काहीतरी प्रकरण असेल. दोघेही निर्धास्तपणे पोलीस स्टेशनमध्ये पोहोचतात. पोलीस स्टेशनमध्ये पाऊल टाकताच रोहितचे हसू एका क्षणामध्येच गायब होऊन जाते. समोर बघतो तर एका बाजूला कमळी उभी असते आणि तिच्या शेजारी असते राधिका. राधिकाच्या डोळ्यामध्ये आज भीती नसते, फक्त निर्धारच असतो. रोहित आश्चर्याने ओरडतो, राधिका, तू इथे काय करतेस? तेव्हा राधिका शांतपणे उत्तर देते, हो रोहित, आज मी बायको म्हणून नाही तर न्याय मागणारी एक स्त्री म्हणून इथे आलेली आहे, असं ती म्हणत असते. तेव्हा रोहितचा चेहरा फटकन पांढरा पडतो आणि ती कमळीकडे संतापाने बघतच राहतो. आणि हे सगळं तू केलंस ना कमळी? कमळी तू निर्धाराने उत्तर देते का, हां, मी काहीच केलेलं नाही. तुझी कर्म आज तुझ्यासमोर उभी आहेत रोहित, असं ती म्हणत असते. महिला पोलीस अधिकारी पुढे येतात आणि म्हणतात, रोहित,
तुमच्या विरुद्ध पत्नीने कौटुंबिक हिंसाचार, मानसिक छळ आणि इतर गंभीर आरोपांची तक्रार दाखल केलेली आहे. तेव्हा चौकशीसाठी तुम्हाला इथे ताब्यात घेण्यात येत आहे. रोहित संतापतो आणि तो म्हणतो की तुमच्याकडे काय पुरावे आहेत? तेव्हा राधिका मोबाईल पुढे करते आणि त्यात रोहित आणि रियाचे फोटो, काही जुने मेसेजेस आणि ऑडिओ रेकॉर्डिंग आणि जखमांचे वैद्यकीय अहवाल हे सगळंच असतं. तेव्हा महिला अधिकारी ते पाहतात आणि तत्काळच आदेश देतात आणि कॉन्स्टेबल दोघांनाही ताब्यात घेतात. रोहित मागे सरकतो आणि रिया काहीतरी बोल असं म्हणत असतो, पण रिया स्वतःच घाबरलेली असते आणि महिला पोलीस तिच्याशी सहभागाबाबत चौकशीसाठी तिला ताब्यात घेत असतात. रोहित ओरडतच राहतो आणि माझे मोठे संबंध आहेत आणि तुम्हाला याची किंमत मोजावी लागेल असं तो जोरात म्हणत असतो. पण ह्यावेळी कुणीच त्याचे ऐकत नाही आणि त्याच्या हातात बेड्या ठोकले जातात. राधिका अनेक वर्षांनी पहिल्यांदा मोकळा श्वास घेते. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात, पण ते दुःखाचे नसतात, ते न्याय मिळाल्याचे अश्रू असतात. कमळी तिच्या खांद्यावरती हात ठेवते आणि म्हणते, ताई, आज तू स्वतःसाठी उभी राहिलेली आहेस आणि हाच तुझा सर्वात मोठा विजय आहे. रोहितला आणि रियाला लॉकअपमध्ये टाकलं जातं. लॉकअपच्या गजाआड उभा राहून रोहित कमळीकडे रागानेच पाहत असतो आणि तो म्हणत असतो, कमळी, तू आज जिंकलेली असं वाटतंय का तुला? पण हा खेळ इथे संपलेला नाही. तेव्हा कमळी त्याच्या डोळ्यामध्ये डोळे घालून उत्तर देते का खेळ संपलेला नाही हे खरं आहे, पण आजपासून नियम सुद्धा बदललेले आहेत. आतापर्यंत तू निरपराध लोकांना आयुष्य उद्ध्वस्त करत होतास ना, आता प्रत्येक अन्यायाचा हिशोब घ्यायचीच वेळ आलेली आहे. तेव्हा रोहितच्या चेहऱ्यावरती भीती स्पष्ट दिसू लागते. तो पहिल्यांदाच तिला जाणवत असतं की कमळी आता त्याच्यासाठी फक्त एक मुलगी नाही, तर त्याच्या काळ्या साम्राज्याचा सर्वात मोठा धोका बनलेली आहे. आता पुढील भाग बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.